बरं आलो येतो, चल जरा. चला लवकर, नको ती ठेवा आता, परत येते मी पाणी ठेवा. अगं झाडाला पाणी द्यायला देऊ दे ग. उठा चला, बॅकडून द्या मला, बॅकडा द्या लवकर. बरं जाऊ, बस तर थोडं वेळ. स्वयंपाक करायचा व अक्कर की मग का तुझी का हात धरली ती काय मी स्वयंपाक करायचा. ए जी मंगल भावानया राम राम लगानो मित्रांनो. तर सर्वजण कसे आहात? तर आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे बरं का. आणि आपल्या ह्या घरापुढे लावलेली झाडं पण लई सुका लागली. मग मी काय केलो, सकाळ सकाळी अगोदर फ्रीज घालून झाडाला पाणी घालायला लागलो. तर खूप छान प्रकारची इकडं पण अशी फुलं लागलेली ती बरं का झाडाला. ह्या ठिकाणी लाल फुलं लागलेली ती, म्हणजे गुलाबाची वेगवेगळी रोपटे आहे ती इथं. त्या ठिकाणी पांढरं लावलेलं आहे आपण झाड, आणि इकडं पिवळा गुलाबाचं झाड आहे, आणि तिकडं अजून झेंडूची म्हणजे खूप छान छान झाड आहे ती बरं का. आणि झाडाला पाणी घालायला लागलोय आपण, आणि झाडं सुकल्यासारखी वाटायला लागली. आता जरा पाणी घातल्यावर ह्याला टवटवी आले बरं का. तर घरापुढे झाडं खूप छान असते ती बरं का, आणि झाडामुळं सुद्धा प्रदूषण वाढत नाही, आणि आपल्याला घराला उपयुक्त फुलं सुद्धा येते ती. म्हणून तुम्ही सुद्धा घरापुढे झाडं लावण्याचा प्रयत्न करा. तर ह्या बी ठिकाणी आपण जास्वंदीचं झाड लावलेलं आहे. जास्वंदीच्या झाडाला लय मोठी मोठी फुलं येते ते. जास्वंदीचं फुली गणपतीच्या आवडीचं फुलं आहे बरं का. तर असू द्या राव, खूप झाडं वाढलेली आहेत, त्याला आपण पाणी देण्याचं काम करायच लागलोय बरं का. तिथं बसला होय, मग काय करायचं, ही झाडं वाढली मी घरातून लागलो तुम्हाला सगळी. कशाला काय, आपण पण नाव नांगू करून इकडे झाला. झाडाला पाणी द्यावं म्हणलं अगोदर, आणि झाडाचं पाणी देऊन झाल्यानंतर घराकडे यावं, चहा पाण्याला सुरुवात करावी असं म्हणलं. दुपारी घातला असेल मी पाणी, नाळाला पाणी आल्यावर माहिती लय घालता. इतके दिवस झाडं वाळून गेली ती, दुपारी घातला. परवा दिवशी घातलंय की पाणी. मग वाळलं कसं काय झाड परवा दिवशी घातलं इथं? आता ऊन पडाले वाटते. बरं असू दे, एक काम करा, काय काम? चहा पिऊन या, हा. आणि मला माळ्यावरची बॅग काढून द्या. बॅगेचं सामान बॅगेचं काढायचं. आता माळेवरच्या बॅगेत काय आहे? सामान काढायचं. कशाचं सामान आहे? हाय चला काढायचं. चला मला स्वयंपाक पण करायचा, या लवकर उशीर व्हायला लागला. बरोबर जा. मग काही आपल्या बागातलं फुलांना होते मी तुम्हाला जरा चांगला आहे का? चांगला आहे, या लवकर. ठीक आहे, आलोच जरा झाडावाचं पाणी घालायचं उरकीतून येतो. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी राम. चला की किती वेळा मी तुमच्या वाट पाहायला तिथं. मला स्वयंपाकाचा उशीर व्हायला लागला, बॅग काढून द्या म्हणून तिथं बसला. बरं आलो येतो, चल जरा. चला लवकर, नको ती ठेवा आता, परत येते मी पाणी ठेवा. अगं झाडाला पाणी द्यायला देऊ दे ग. उठा चला, बॅग काढून द्या मला, बॅग काढा. बरं जाऊ, बस तर थोडं वेळ. स्वयंपाक करायचा व अक्कर की मग का तुझी का हात धरली ती काय मी स्वयंपाक करायचा. बॅग काढायच्या म्हणलं तर स्वयंपाक करायचा मी काय हात धरली ती का तुझ्या तवेत बसला वा काय करायला नेमकं? झाडालाच पाणी द्यायला. तुम्ही काम सांगितलं केलंय, असं कधी झालं नाही तुम्हाला. एक काम चालत काम करता. अगं काढून देतो की नुसती माळ्यावरची बॅगच काढायची. पाणी चला उठा लवकर. अगं बस राहू दे ग, जाऊ बस जाऊ जरा थोडं वेळ. करणार कोण हे सांगा. देतो की काढून, पण थोडं वेळ थांब की. झाडाला पाणी तर घातलं पाहिजे का नाही? वाळा लागली ती, तुम्हाला देवपूजेसाठी फुलं लागती ती, डोसक्यात घालायला तुम्हाला फुलं लागती ती, समजायला तुम्हाला फुलं लागती. मग काय झाडाला पाणी घातलं म्हणजे असं काय झालं? मी दिलं नसतं दुपारी, तेव्हाच की मी रोज. तू पण देतेस की, मला पण देऊ दे की. इकडं बघ, ही झेंडू कसला भारी आलाय. ह्याच्या अजून फुलं मोठी व्हायची ती, ही सुद्धा सुका लागली ती झाड. लावलंय की तूच लावलीस की, मग मी कुठं तुला काय म्हणालो? घाल तुझ्या डोसकीत इथं असं. तिथं असतं हा राहू दे, इथंच असते, घाल. मला माहित आहे. परफेक्ट बसलं खाली विताव बघा हट म्हणा. मी दिलेलं माझ्या डोक्यात घालून लाव. मग काय असतंय त्याला? चांगलं दिसतंय, चांगलं दिसतंय की. पण झालं का नाही? मग झालं थांब जरा, पाणी प्यायला लागलंय. झाड जास्त, झाड आपल्याला भरायला त्या झाड चांगले आले ती, झाडामुळे प्रदूषण होत नाही, आणि फुलं आपल्याला चांगली भेटते ती, विशेषपासून फळं भेटते ती. प्रत्येकाच्या घरापुढे झाडं लावली पाहिजे, तुला माहिती आहे का? मग कसं म्हणतेस, पाणी घालाल्यावर आडवा लागल्यास, कामात व्यत्यय आणा लागल्यास. पाणी घालायला आडवणार मी तुम्हाला, मला बॅग काढून द्या फक्त, आडवत नाही. असू द्या, आता बस झालं पाणी. मी काय करतो, बंद करतो आता.
आणि तुझं काय आहे ते पडदीने उरकून घे, मला जेवण करून अजून वावरात जायचं. वावरातली लई कामं रकली ती. चल चला राहू. मग. चल कुठली बॅग काढून द्यायची आहे का? हो बाई, ती बॅग काढून दे. ही बॅग काढायची आहे हा. आणि शेवटी बॅग तुझ्या हातात येणं झाली आहे का? बघा मग माझ्या हातात लिहिते का केवढं लांब आहे. सर्व माझ्या हाताला यायला लागले लोक. तुमची उंची केवढी आहे माझी थोडी आहे बघा की. मग तुझी बॅग आहेच की उंची भरपूर का नाही काय? काढा इथे का बरोबर आता बघा कुठे. मग शेवटी बॅग काढायला बोलवी तू एवढं एक टिकूर आणायचं असते त्या टिकरांना अशी काढावी का? तुम्ही कशाला तुमची एवढी उंची कशाला आहे? उंची म्हणजे मी काम सोडून याची सारखं इथं बॅग तुला काढून द्यायची. काढून द्या. होय द्या काढून. लय फपट पसारा भरू नका. बॅग काढून द्या. फपट पसारा होय. काय आता ह्या बॅगनं काय करायचं? जरा लागायच्या वेळेस सामान काढायचा मला. कशाला काढायचं म्हणून काय आहे हो? हाय जरा लागायचा. बघू दे बघू. असलं सामान आहे होय. ठेव बाई. बरं मी काय म्हणतो, छान जरा आता सकाळ सकाळी चॅक करू दे की. जा लवकर. हा म्हणून जाऊ नको. मग काय नाही जा लवकर. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान. झाला का चहा? दम निघाला वाटतंय जरा आता. सोड की पडाला काय पार्सल लागेल तसं ना. धर तुझ्या हातात तुला दाखवतो नुसतं धर. त्याच्या बघा. हा ठीक आहे. तर तुझी कामं समजे. कसं झाला चहा चांगला झाला मस्त झालायचा. तर असू द्या मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट, ब्लॉगला पण लाईक करा. की सांग काय तर सांगते की जरा मला काम आहे काम नाही काम करणार. आम्ही इथं ब्लॉग महत्वाचा आहे काम महत्वाचं आहे. दोन्ही पण महत्वाचं आहे. मग सांग मग ते लाईक सबस्क्राईब काय तर करते त्यांना काय सांगायचं करते ते म्हणल्यावर बरोबर आहे. पहिल्यापासून त्यांनी करत आले. लवकरच 1 लाख सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला फक्त 1000 सबस्क्रायबरची अजून गरज आहे. ते सबस्क्रायबर 1000 कम्प्लीट झाल्यानंतर लगेच आमची 1 लाख कम्प्लीट होती. तिने 1 लाख कम्प्लीट झाल्यावर आम्हाला शिल्लर बटन येते. 10 दिवसात होती बघा 1000 आपली बरोबर कधी का होणार. आणि ती शिल्लर बटन आलं का आम्ही इथं असं भिंतीला लावणार मस्त मस्त पुन्हा व्हिडिओ काढायला घरात पण डेकोरेशन करणार. तर असू द्या मित्रांनो सपोर्ट. धन्यवाद.